सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्ष्मी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उमशा व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती. बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं. त्या गाठोड्यात जर्मनची 2 फुटकी भगुली, 3-4 काळपट ताटल्या, एक तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं. त्याच्या उजव्या खांद्याला ढोलकं अडकवलं होतं. त्याचबरोबर लक्ष्मी 2 लांब वेळूच्या काठ्या, वर्तुळाकार लोखंडी कढई, अणकुचीदार लोखंडी सळ्या या प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती. 2 फाटकी पोती, 17 भस्कं पडलेलं वाकळ, थोडीफार तुटकी फाटकी कापडं या सर्वांचं गाठोडं करून तिनं पाठीशी टाकलं होतं. उमशा मातीची घागर आणि काही लहान सहान साहित्य घेऊन चालला होता. बानी त्यांच्याबरोबर पळत होती. उन्हाचा जोर जसा जसा वाढू लागला तसं तसं उमशाला आणि बानीला चालणं जमेना. उन्हामुळं जमीन तापू लागली. त्यांच्या अनवाणी पायाला चटके बसू लागलं. ऊन चांगलंच वाढलं. त्यांच्या भुकेनं व्याकुळ झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. बानी रडू लागली. रडत रडत ती म्हणत होती, आय, मला चालायला येत नाही. पाय लय भाजायला लागल्याती. लक्ष्मीनं मुलीकडं बघितलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, त्या तिथं गेल्यावर गाव येतं या. तिथं गेल्यावर खेळ करायचा हाय, तवर चाल. पाय आपटत उमशा म्हणाला, मला भूक लागल्या. अजून केवढं चालायचं हाय. लक्ष्मी चालता चालता उभी राहिली. तिनं उमशाला जवळ येऊ दिलं. त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली. बाबा, खेळ केला म्हणजे आपणाला भाकर मिळतीया, पैसं मिळत्याती, मग भाकर खायची. एवढं गाव येऊ पातूर चाल, म्हणजे तुला 10 पैसे दिल. आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखं उमशा उत्साहानं म्हणाला, मला पैसे देतीयास, मग चालतो. लगेच बानीनं सूर लावला, आय, मला नाही पैसे देत. लक्ष्मी स्वतःशीच हसली. डोक्यावर वेळूच्या काठ्या सरळ करत म्हणाली, व्हय बाय, तुला बी पैसे देती. बंड्या बराच पुढं गेला होता. रस्त्यावर एखादं गाव असले तर तिथं खेळ करावा. लेकरं सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागलीत. खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारातच तो भराभर चालत होता. त्यानं मागं वळून बघितलं. लक्ष्मी आणि मुलं बरीच लांब राहिली होती. त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं. तो खाली बसला. लक्ष्मी मुलांना समजावत घेऊन आली. दोन्ही मुलं रडत होती. लक्ष्मी नवऱ्याला म्हणाली, आव, लेकरं भुकेनं हैराण झाल्याती. उन्हातानाचं चालून पेकाळल्याती. कसं करायचं. हितनं मैलभर चाललं म्हणजे कुमटं गाव येतं या. तिथं जाऊन खेळ करू म्हण. हिथं वाटेतच बसून काय करायचं. पोटाला काय खायचं. एका हातानं कपाळावरील घाम पुसत लक्ष्मी म्हणाली, लेकरं भेलकांडाय लागल्याती. मार्जसुदीक पाय मेटाकुटीला आल्याती. आणि अशातच
कसा खेळ करायचा. जीव नगुसा झालाय. बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला. नाहीतर आपल्या पोटाला कोण देईल. लक्ष्मी आपल्या विचारातच चालत होती. उमशा आणि बानी रडत पाय आपटत आई बापाच्या मागं चालत होती. दिवस पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती. बंड्याचं कुटुंब कुमठे या गावाला आलं. काही माणसं कामावरून शेताकडं येत होती. गावातील भरवस्तीत बंड्याचं कुटुंब आलं. मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात त्यानं आपला संसार टाकला. लक्ष्मीनं गाठोडी व्यवस्थित केली. दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली. बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करू लागला. दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली. ढोलगं खांद्याला अडकावीत बंड्या लक्ष्मीला म्हणाला, त्या पोरासनी उठीव, तासभर कसा तर खेळ करू. सांच्याला कुठं तर राहायला जागा बघायला पाहिजे. भुकेनं व्याकुळ झालेली मुलं डोळे चोळत उठले. बंड्यानं ढोलगं वाजवण्यास सुरुवात केली. ढोलग्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून पळत पळत येऊ लागली. धगल्या हातानं बंड्या ढोलगं वाजवत होता. ढोलग्यावर थाप मारताच तो म्हणत होता, ह्यो पळा पळा, खेळ आला, कोलांट्या उड्या, काठीवर उभा राहायचं, या या. मुलं बायका माणसं तिथं गर्दी करू लागली. लक्ष्मी काठ्या वर्तुळाकार लोखंडी कढई सळया दगडं असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होती. उमशानं अंगातील फाटकी अंगारक काढली. बानी आळस देत त्याच्याबरोबर उभी राहिली. माणसांची गर्दी वाढत असलेली पाहून बंड्याला जास्तच चेव आला. तो मोठ्यानं बडबडत ढोलगं वाजवत होता. बंड्या ढोल वाजवत म्हणाला, आता ही पोरं ढोलग्याच्या तालावर कोलांट्या उड्या मारत्याली. तो मोठ्यानं बडबडू लागला, ह्यो चला चला, ह्यो चला चला. उमशा आणि बानी ढोलग्याच्या तालावर उलटसुलट उड्या मारू लागली. दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागली. भुकेमुळं थकव्यामुळं भेलकांडून ती मुलं मध्येच पडत होती. जमलेली माणसं ही एक गंमतच करतात म्हणून मोठ्या मोठ्याने हसत होती. बंड्याचं अंतःकरण तिळतिळ तुटत होतं. लक्ष्मी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास तालावर चालण्यास प्रवृत्त करत होती. माणसं बरीच जमली. लक्ष्मीनं एका गाठोड्यातून चिंध्या काढल्या. त्या गोड लोखंडी कड्याच्या चारही बाजूंना बांधल्या. त्या बांधलेल्या चिंध्यांवर रॉकेल टाकले. त्या चिंध्या पेटवल्या. गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतीनं जाळ झाला. बंड्या जोराजोरानं ढोलगं बडवू लागला. एका काठीला ते जळत असलेलं गोलाकार करडं बघून लक्ष्मीनं एका विशिष्ट उंचीवर धरले. प्रथम उमशानं त्या गोल कड्यातून उडी मारली. लक्ष्मीनं त्या कड्याला थोड्या कमी उंचीवर धरलं. त्यावेळी बानीनं त्याच्यातून उडी मारली.
जमलेली माणसं आपापसात कुजबुजत होती. च्या मारी केवढी पोरं हाय ती, नुसतं भोकावानी लवत्याती. जाळातनं कसा आरपार सूर मारत्याती. माणसं आश्चर्य व्यक्त करत होती. परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही. उपाशीपोटी त्यांना धड नीटसं उभं राहता येत नाही. आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल. बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलग काढून खाली ठेवलं. त्यानं वेळूची उंच काठी घेतली. ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेल्या गोल रिंगणातून बडबडत फिरू लागला. आता ह्या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार हाय. तुम्हाला आमच्या अंगातली कला दाखवतो. पर तो दीनवाणा चेहरा करून पुढं बोलू लागला. आम्हा गरिबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या. आमच्या आत्म्याचा तुम्हासनी आशीर्वाद लागेल. लेकरं सकाळपासनं उपाशीच हायती. लक्षी फार थकली होती. नेहमीसारखं काठीवर उभं राहता येईल की नाही या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ माजला होता. बानी आणि उमशा दमून गाठोड्याला टेकून बसली होती. बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहूर माजलं होतं. तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपल्याला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही. आपल्या आणि मुलांच्या पोटाला अन्न मिळणार नाही. शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत. त्यांच्याच्यानं कसलाच खेळ करणं शक्य नाही. या विचारानं त्यानं तो निर्णय घेतला होता. आपला धीर खचू नये म्हणून तो उमशाला म्हणाला, येत वा ढोलगं वाजीव. पेकाळून उठलेल्या उमशानं ढोलगं घेतलं आणि हाय हो नवा ख्योळ नवा ख्योळ म्हणत तो वाजवू लागला. लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं. बंड्यानं दोन्ही हातांनी काठी धरली. काठी हालू नये म्हणून सर्व ताकदीने त्याने काठी मजबूत पकडली. उमशा जोराजोराने ढोलगं वाजवू लागला. लक्षी सरसर काठीवर चढली. माणसं मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडं बघू लागली. लहान मुलं त्या गर्दीतून पुढं येण्याची धडपड करू लागली. मोठी माणसं बायका टाचा उचलून मानावर करून बघू लागल्या. एका पायावर काठीवर कसं उभं राहता येतंय हे बघण्याची लोकांची आतुरता वाढत होती. ती काठीवर चढलेली पाहून जमलेली माणसं म्हणू लागली, शाब्बास, ह्याला म्हणत्यात ती कला. लक्षी काठीवर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु दिवसभराच्या चालण्याने अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभं राहता येईना. तिची ती अवस्था बघून बंड्याचं अवसानच नाहीसं झालं. काय करावं ते त्याला सुचेना.
तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरूनच बडबडू लागला, शाब्बास मैना, शाब्बास. माणसं श्वास रोखून त्याच्याकडं बघू लागली. लक्षीनं उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली. अशक्तपणानं तिला ग्लानी आली आणि त्या ग्लानीतच तिचा तोल झुकला आणि 8-9 फुटांवरून ती खाली कोसळली. बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच आहे हे बघून एक माणूस बंड्याला म्हणाला, अरे ये डोंबारी बाबा, असा समाधी लागल्यावनी का बसलायस? ती बाय मरून जाईल. त्या वरच्या गल्लीत कोंडीबा माळी हाय, त्याला कळतंय. त्यो सुद्दीवर आणील तिला आणि हातपाय मोडला अशील तर त्यो बसवी तुया. त्याच्या या बोलण्यानं बंड्या भानावर आला. बंड्या थरथरत उठला. त्या बोलणाऱ्या माणसाकडं बघत म्हणाला, मालक, कुठेशी हाय त्याचं घर? तिचा हात मोडलाय, अजून शुद्धीवर बी येईना. त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला, जा घेऊन लवकर, नाहीतर मरून टाकशील त्या बिच्चारीला. डोळ्यातलं येणारं पाणी पालथ्या हातानं पुसून बंड्या म्हणाला, जातो जातो. बरं झालं तुम्ही सांगितलं ती, मला तर काय कळेनाच झालंय. बंड्यानं लक्षीला उचललं, दोन्ही हातांवर आडवं घेतलं. तो वरच्या गल्लीकडं निघाला. बंड्या आपल्या विचारात चालत होता. त्या माणसानं पैसे मागितले तर काय करायचं? खेळ मधीच बंद पडल्यामुळे कोणी 5-10 पैसेसुद्धा टाकलं नाहीत. भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्याला जीवावर बेतणारी कसरत करावी लागते. आज भाकरीचं तुकडंही मिळालं नाहीत. तो विचरण कोंडीबा माळ्याच्या घराकडं चालू लागला. एका घरासमोर राहून क्षीण आवाजात म्हणाला, मावशी, इकडं कोंडीबा माळ्याचं घर कुठं हाय? एक घरातून एक बाहेर आली. ती म्हणाली, हितनं 3रं घर कोंडीबा मामाचं हाय. पर ह्या बायला काय झालं गा? जड पावलानं पुढे जात बंड्या म्हणाला, खेळ करताना पडल्या या. तो कोंडीबाच्या घरासमोर आला. कोंडीबा माळी शेळीसाठी वाकाची दोरी वळत बसला होता. उभा राहूनच बंड्या म्हणाला, मालक, आम्ही डोंबाऱ्याचं हाय. आलाय त्यातच डोसकं फुटून रगात गेलंय म्हणून ती बेशुद्ध पडल्या. दोन्ही पोरं एकटक आईच्या चेहऱ्याकडं बघू लागली. लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती. पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळं ती परत पापण्या मिटत होती. ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटकेचा निश्वास सोडला. कोंडीबानं तिचा कोपरातून निखळलेला हात बसवू लागला. शुद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना तिला जाणवू लागल्या. ती तडफडू लागली. तिची तडफड बघणं बंड्याला असहाय्य झालं. बानी बापाला विचारू लागली,
बाबा आई असं करा लागल्याय बघा ना. कोंडीबा त्या लहान मुलीकडं बघत म्हणाला, "तेला काय होत नाही बाळ, तुझी आई आता बरी झाल्याय." त्यानं तिचा हात बसवला. एका कापडानं हात बांधला. लक्ष्मी चांगलीच शुद्धीवर आली होती. ती कसं तरी उठून बसली. दोन्ही मुलं आईला बिलगून बसली. ती मुलांना कवटाळून रडायला लागली. कोंडीबानं एक फडकं घेतलं. त्यानं तिचा हात गळ्यात अडकवला. हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या. कोंडीबा म्हणाला, "आता काय काळजी करू नका. ह्याला काय होत नाही. पर 4-5 दिस या हाताची हालचाल होऊ देऊ नका." भीतच बंड्यानं विचारलं, "केवढं पैसं द्यायचं तुम्हासनी?" कोंडीबानं त्यांच्यावरून नजर फिरवली. दुःखाने अगतिकतेने काळवंडलेले चेहरे त्याच्याकडं आशेनं बघत होते. सवयीनुसार मान हलवत कोंडीबा बोलू लागला, "तुम्ही भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालताया. समध्यान म्होरं हात पसरून 5-10 पैसं गोळा करताया. तुम्हाकडनं म्या कसं पैसं घ्यायचं?" बंड्याचं अंतःकरण भरून आलं. त्याच्या डोळ्यातून टपकन पाणी पडलं. कृतज्ञतेच्या भावनेनं त्याला गहिवरून आलं. भिजलेल्या स्वरात तो म्हणाला, "देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला. नाहीतर आज माझ्या बायकोचं, ह्या लेकरास्नीचं काय झालं असतं?" कोंडीबानं उजवा हात उचलला. त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला, "ही बघ, तुला वेळ आली म्हणून त्वा माझ्या दारात आलास. नाहीतर आपण कवा एक दुसऱ्याला दिसलो सुदीक नसतो. तुझ्याकडनं 4 पैसं घेऊन काय मला माझ्या जन्माला पुराचं हायती होय?" लक्ष्मी आपल्या वेदना विसरून त्याच्याकडे बघत राहिली. ती म्हणाली, "आजकाल माणसापसलं माणूसपणच राहिलं नाही. तुमच्यासारखी माणसं अजून हायती म्हणून आमच्यासारख्यांना जगायला येतंय बघा." थोड्या वेळानं बंड्याकडं बघून कोंडीबानं विचारलं, "कुठं राहायला?" त्याचबरोबर बंड्याला आपल्या साहित्याची आठवण आली. तो गडबडीनं उठत म्हणाला, "आमचं समदं सामान खेळकर्त्याला जागीच पडलंय. आम्ही निघतो." त्यानं कोंडीबाचा निरोप घेतला. लक्ष्मीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ लागला. तो मुलांना म्हणाला, "तुम्ही दोघं जणं पळत म्होरं जावा." लक्ष्मी थकल्या स्वरात म्हणाली, "समदं उघड्यावर इस्काटून पडलं होतं. काय झालं या कुणाला ठावं." दोन्ही मुलं पळत पळत पुढं गेली. बंड्या लक्ष्मीला धरून गडबडीनं चालू लागला. तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला. त्यानं समोर बघितलं. उमशा आणि बानी इकडं तिकडं शोधत होती. त्याच्या संसारातील अर्धनिम्म साहित्य नाहीसं झालं होतं. ते दोघं मुलांनी गोळा केलेल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडं आणि मोडलेल्या हाताकडे बघत राहिले.